हाय फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर ते जयंतीनिमित्त पहा किती छान. तर आम्ही ना शिवजन्मभूमीत राहतो हे सर्वांनाच माहिती आहे. त्या आणि आपल्या राजाचा जन्मही म्हणजे जुन्नर येथे झालेला आहे. तर शिवनेरी ना खूप मोठा उत्सव असतो. पूर्ण अख्खा जुन्नर तालुका पहा, अगदी जुन्नरमध्ये लखलखाट तुम्हाला दिसेल. किती जय्यत तयारी चालू आहे तेही तुम्ही पाहू शकता. या बाजूला पाहू शकता, इकडे आज आहे गौरव महाराष्ट्राचा असा कार्यक्रम आणि त्यानंतर या बाजूला विविध असे स्टॉल लावलेले आहेत. तर व्हिडिओला आहे ना कंटिन्यू राहा, तुम्हाला सगळं काही मी या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर पहा, शिवरायांची जयंती आपली येत असते 19 फेब्रुवारीला असते. तर मी तुम्हाला थोडीशी अशी ना आपल्या छत्रपतींविषयी थोडी माहिती सांगणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होते. त्यांचा जन्म आहे ना 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे झालेला आहे. तर आपल्याला आहे ना शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे नुसता भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात असा हा इतिहास पसरलेला आहे. आणि आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आणि त्याच जन्माने आपली मातृभूमी पावन झाली. आपले महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण आता थोडीशी मी माहिती तुम्हाला देते. तर पहा, आता आम्ही इथं आलेलो आहोत छान असं ह्याच्यामध्ये जिथे आपला शिवाजी म्हणजे शिवनेरीकडे रस्ता जातो त्या सर्कलला आहे ना, इथे आपला शिवरायांचा पुतळा आहे. तर तिथे आम्ही आलेलो आहोत. तर शिवाजी महाराज खूप म्हणजे 50 वर्ष जगले, पण त्यांची कारकीर्द एवढी मोठी आहे ना का वर्षानुवर्ष आहे ना त्यांची कारकीर्द ही अशीच चालू राहणार आहे आणि इतिहास घडवणारे ते पहिलेच राजे असे आहेत. तर या राजांविषयी ना खूप सार्थ असा अभिमान आहे. तर आपल्या महाराजांचे वडील शहाजी भोसले आणि आई जिजाबाई म्हणजे जिजाबाईंनी ना शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले होते. म्हणजे वरती जर गडावर गेलं ना तर तिथं शिवाई देवी आहे. तर तिथे ना तिथं आपल्याला तर त्या शिवाई देवीला आपल्या जिजाऊ माता खूप हे करायच्या. तर त्यांना हे केलं होता आणि शिवाई देवीवरून आहे ना शिवाजी महाराजांचं नाव आहे ना शिवाजी असं ठेवलं गेलं. तर त्यांचं म्हणजे अगदी 16व्या वयापासून आहे ना त्यांचं म्हणजे सगळं असं ठरलेलं होतं की आपल्याला काय करायचं ते. तर त्या आहेत ना महाराजांना आहे ना राजकारण आणि युद्धाचं प्रशिक्षण तिथं दिलं जायचं. तर एवढ्या लहान वयात आहे ना महाराजांना सारा प्रसंग समजू लागला होता आणि स्वराज्य त्यांची निर्माण करण्याची इच्छा तेव्हापासून होती महाराजांची. तर आई जिजाबाई ना प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कणखर होते, देशप्रेम होतं, कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचे ध्येय होते. या गुणामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि आईकडून मिळालेली शिकवण व प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करीत होती. तर एवढ्या अगदी कमी लहान वयात ना त्यांनी पूर्ण अशी जबाबदारी स्वीकारलेली होती. हळूहळू किल्ले काबीज करणे, अनेक मोहिमा ते यशस्वीपणे ते पूर्ण करत होते. तर असा हा शिवरायांचा इतिहास सांगू तितका कमीच आहे. तर आपलं हे पहा, आता इथं जे हा कार्यक्रम चालू आहे तर हे पहा या पद्धतीची वेस बनवलेली आहे म्हणजे. आणि इकडच्या बाजूची जी मी आधी दाखवली तर तिचं बांधकाम मागच्या वर्षी कंप्लीट झालेलं आहे. तर ही आत्ता बनवलेली आहे. शिवरायांचा पुतळा पाहू शकताय. तुम्हाला सगळीकडे असे आपल्या छत्रपतींचे भगवे झेंडे दिसतील. मोठ्या जल्लोषात इथं कार्यक्रम चालू आहे. तर खूप छान वाटत आहे. पहिल्यांदा आम्ही असं संध्याकाळी म्हणजे कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेलो होतो. तर अक्षरशः म्हणजे डोळ्याचे पारणे फिटतील असा हा कार्यक्रम इथे झालेला आहे. तर असो, महाराजांविषयी कितीही सांगितलं आणि काही झालं तरी खूप कमी पडणार आहे. तर असा राजा होणे नव्हे
तर चला पुढे मी तुम्हाला दाखवते. तर इकडे ना या बाजूला आम्ही इथं थोडंसं पाहिलं तर छान असे घोडा मस्त त्याची ती मिरवणूक मी तुम्हाला दाखवली. आता त्यानंतर थोडंसं असं पुढे गेल्यानंतर आहे ना तुम्हाला मी दाखवणार आहे की इथं आहे ना जेवढे तालुक्यामध्ये बचत गट असतात तर त्या बचत गटांचे असे विविध स्टॉल लावले जातात. तर त्यामुळे काय होतं, महिलांना वगैरे आहे ना त्यांच्या कलागुणांना इथे वाव मिळाला जातो आणि त्यांनाही इथं आहे ना 2 रुपये कमवण्याची म्हणा संधी उपलब्ध केली जाते. आणि त्या माध्यमातून आहे ना खूप लोक इकडे येतात. पहा अगदी म्हणजे नुसते तालुक्यातूनच नव्हे तर अगदी बाहेरून सुद्धा इथं लोक खूप जल्लोषात इथं येत आहेत. आणि रात्रीचं जे आहे ना 12 वाजता तर सगळ्यात मोठा भारतातला फायर इथं होणार आहे. तर तो पाहण्यासाठी प्रचंड अशी इथं गर्दी झालेली होती. तर थोडंसं मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतर पहा तुम्हाला रस्ते वगैरे किती छान आणि सगळी सोय आहे इथं. अग्निशामक दल, परत आरोग्यसेवा, त्यानंतर पोलीस, म्हणजे इथं सगळं असं सिस्टमॅटिक सर्व केलेलं आहे. कारण इथं 3 दिवस आहे ना म्हणजे हा जो 3-4 दिवस जे असतात ना ते पूर्ण असे बंदोबस्त तिथं असतो. तर आहे ना आता मी तुम्हाला हा व्हिडिओ असा पण दाखवला असता, पण काय होतंय की पूर्ण असं आहे ना आपण जर व्हिडिओ हे केला तर गाण्यांचे वगैरे आवाज असतात त्यामुळे कॉपीराईट होऊन जाते. तर पहा अगदी छान असा सुसज्जित रस्ते, लाईट सगळं असं जोरात तयारी चालू आहे. तर तुम्हाला फायरचं सुद्धा व्हिडिओ बघायला मिळेल. पण झालं काय, खूप उशीर झालेला होता. 12च्या नंतर म्हणजे फायर चालू होतं. तर त्याच्यामुळं आम्ही काही इतक्या वेळ थांबणं शक्य नव्हतं. मला खूप झोप आलेली होती आणि रात्र पण होती जाण्या येण्यासाठी, त्यामुळे ते काही मी तुम्हाला दाखवू शकले नाही. तर चला पहा हे पूर्ण असं किती भारी वाटत आहे, तुम्ही पहा ना. तर शिवाजी महाराज आपले पूर्ण जगात असं त्यांचं हे आहे. आणि अगदी बाहेर सुद्धा अमेरिका वगैरे बाहेर सुद्धा फॉरेनर देशांमध्ये त्यांना हे केलं जातं. त्यांचे प्रत्येक असं गावामध्ये त्यांचे पुतळे आहे. म्हणजे किती आपले छत्रपती 50च वर्ष ते जगले, पण त्यांची इतकी हे आहे ना की बस रे बस. तर चला या माध्यमातून थोडंसं आम्ही जुन्नर फिरलो. चांगला व्हिडिओ घेता आला त्या माध्यमातून. तर पहा इथे खूप छान असे बॅनर जागजागी त्यांचे हे पण लागलेले आहे. तर ह्या स्क्रीनसुद्धा तुम्हाला सगळीकडे अशा दिसतील. तर एवढी तयारी इथे असते. तर आपल्याच ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा असा जन्म झालेला होता. तर पुढे मी तुम्हाला दाखवते. तर तिथे गेल्याच्या नंतर आहे ना छान तुम्हाला असं हे बघायला मिळणार आहे की स्टॉलमध्ये काय काय आहे. तर अगदी तिथे मासवडीपासून तर सगळे अगदी थालीपीठ, मासवडी, आप्पे, तुम्हाला जेवढे आपल्या म्हणजे जेवढे आपले ह्याचे आयटम आहेत ना तेवढे तुम्हाला सगळे तिथं खायला मिळतील. आणि छान असे अगदी कमी रेटमध्ये छान असं तर आपण पाहिजे ते खाऊ शकतो. तर खूप सारा असं लोक खर्च करून तिथं आलेले असतात आणि सगळं काही एन्जॉय ह्या लोकांना घेता येतो. आणि मस्त असं वातावरण इथं तयार झालेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवतेच. तर त्यांच्यासाठी पूर्ण अशी सोय म्हणजे केलेली आहे की प्रत्येक त्या स्टॉलला आणि अजून तिथे आपण मसाले झालं, अजून काही ज्या वाळवणाचे पदार्थ असतात ते सुद्धा विक्रीसाठी तिथे ठेवलेले आहेत. ज्या होममेड वस्तू बनवलेल्या आहेत हाताने वगैरे तर त्या पण आपल्याला तिथं सर्व काही पाहायला मिळणार आहे. तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि ते पाहत राहा. तर खूप म्हणजे मला तर फार आवडलं इथलं. तर माझं हे 2-3 वर्ष आहे येण्याचं. पण रात्रीचं छान वाटतं. दिवसा आहे ना खूप ऊन वगैरे असतं. ह्या दिवसामध्ये उन्हाळा आता चालूच झालेला आहे त्याच्यामुळं रात्रीचं फार छान वाटतं. तुम्ही गर्दीही पाहू शकताय, खूप पब्लिक आहे. तर मला ना या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे का आपल्या छत्रपतींचा इतिहास बघा किती वर्ष झालेत अजूनही त्यांचं ते अजरामर आहेत हे सांगायचं आहे. तर आतमध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला आता दाखवते कशा पद्धतीने इथं तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील. अगदी सुसज्ज पूर्ण डेकोरेशन वगैरे सर्व काही इथे तुम्हाला भेटणार आहे. अगदी बासुंदी झालं, ताक झालं, मठ्ठा सगळ्या प्रकारचे इथं हे आहेत. तर आम्ही ना इतकं काही प्रत्येक स्टॉलवर जाणं शक्य झालं नाही कारण गर्दी ना
संध्याकाळ जे होईल तर ते गर्दी खूप वाढत होती. त्याच्यामुळं असं काय प्रत्येक स्टॉलवर थोडंफार मी असं शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे. तर सगळीकडे सगळीकडे पूर्ण भारतातच राजाची आपली जयंती असते. तर हे पहा ते वाळवणीचे पदार्थ वगैरे मी तुम्हाला दाखवले. त्यानंतर ना आपल्याकडे द्राक्ष खूप पिकतात तालुक्यामध्ये. तर द्राक्षामुळे इथे मनुके वगैरे हे छान अशी तयार केलेले आहेत. पहा सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे मनुके बघायला भेटतील. त्यानंतर हे असे रेडीमेड ब्लाऊज पण बघा तुम्ही, किती छान 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 ब्लाऊज आहेत. तर मस्त असे घेऊ तसे 100, 150, 200, 250 अशी त्या ब्लाऊजची किमती होत्या. तर दाखवलं मी ते पण थोडंसं. पण काय झालं, हे ब्लाऊज आता साडीवर मॅच होईल तर आपल्याला ते घेऊन होतं ना. तर पाहिले आम्ही, तर घेण्यासारखे खूप होते. खूप महिला वर्ग तर खूपच होता. सर्व काही पाहत होते, लहान मुलं, महिला सगळ्यांची तिथं खूप सारी अशी गर्दी होती. तरी तर स्टॉल लावण्यासाठी ना आपल्याला म्हणजे ह्याच्याकडून हे असतं, बचत गटांकडून, म्हणजे जे आपलं पंचायत समिती लेवल असते ना, तिथून इथे आपल्या स्टॉल लावण्यासाठी आपला नंबर येतो आणि आपल्याला तिथं फक्त जाऊन ते सर्व करायचं असतं. तर हे पहा इथं पिझ्झा, बर्गर हे सर्व काही होतं. गर्दी खूप वाढत चाललेली होती, त्याच्यामुळे ना शक्यच नव्हतं. तर चला इथं ते जे बटाट्याचे जे हे असतात ना ते इथं होतं. तर ते मशीनचीच किंमत जवळजवळ काहीतरी 1 लाख का 5 लाख काहीतरी आहे. तर तीही आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून घेता येते. तर इथंच आमचे 10-15 मिनटं गेले. तर पावभाजी, चिकन बिर्याणी, मसाला, मॅगी, ओली भेळ, चिकन सर्व काही इथे भेटणार होतं. बघा कशी छान छान त्यांना स्टॉल करून दिलेत. अगदी तिथे राहूही शकतात अशी सोय केलेली होती मस्त. तर बाकीचे जे स्टॉलवाले असतात ते तिथं राहतात आणि प्रॉपर राहून वगैरे ते सर्व असं विकतात. तर पहा ह्याच्यामध्ये ना इथे आत्ता आम्ही दाबेली घेतली. तर दाबेली मला आवडते, बाकीचं मला जास्त काही एवढं आवडत नाही. तर मग दाबेली वगैरे आम्ही इथं थोडं थोडं खाल्लं. आणि मग आता त्यानंतर म्हटलं चला, यांना काही हे आवडत नाही त्याच्यामुळे त्यांना असं प्रॉपरच जेवण लागतं. तर आम्ही बाहेर गेलो होतो जेवणासाठी. तर हॉटेलमध्ये त्यांनी खाल्लं. तर ते कसं पोटभर वगैरे होतं. तर हे पहा, तर भाजीची क्वांटिटी वगैरे थोडीशी कमी येते ह्याच्यामध्ये, पण चला बेस्ट आहे. लहान मुलांना वगैरे छान असं होतं आणि बाकीचे पण सगळे खातात. तर हे पहा, हे मल्हारने घेतलं होतं. तर मुलांना हे आवडतंच. ह्यांना काय बटाटे चिप्स वगैरे, तर चिप्ससारखंच असं हे लागत होते. मी थोडंसं खाल्लं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं त्याच्यावर 4 प्रकारचं असं ते बनवत होते आणि त्याच्यावर थोडंसं असं सॉस टाकलेलं होतं. असं वेगळं काही नव्हतं. हे लहान मुलं वगैरे यांच्यासाठी ठीक आहे. हे आम्हाला जास्त काही असं मला आवडत नाही. मला वडापाव, मिसळपाव हेच आम्हाला जास्त आवडतं. तर मिसळ तर काय मी दुपारीच खाल्लेली होती. तर हे पहा, हे ना गळ्यातली पहा कशी होममेड आहे. त्याच्यात नथ, कानातले आणि गंठण असं सर्व काही ह्याच्यामध्ये येतं आहे. पहा, हे अगदी हाताने लोकरीपासून बनवलं आहे आणि त्याला खाली यायला किती सिंपल वस्तू आपण घरी बनवू शकतो. आणि हेच इथं 200-250 रुपये ह्याची इथे किंमत होती. तर आपण काही हे आपलं काही घालणं होणार नाही. तर कानातले वगैरे होते, नथ होती. त्यानंतर ह्या बॅग होत्या पहा छोट्या छोट्या. तर चांगल्या होत्या, घेणारे येत होते. माझ्याकडे तर खूप साऱ्या अशा बॅग झालेल्या आहेत. आता यूज तर काही इतका होत नाही आणि सर्व काही असं पडून राहतं घरामध्ये, आपण घेत राहतो. तर नंतर मग आम्ही गेलो इकडं. तर इकडे ना इथं गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम सुरू होता. तर तिथं पण मी थोडंसं असं शूट घेतलं, थोडंसं पाहिलं. तर पब्लिक पाहू शकताय तुम्ही, खूप पब्लिक आहे. पण सगळी बैठक व्यवस्था वगैरे खूप छान अशी केलेली आहे. तर त्या माध्यमातून मी तुम्हाला असं थोडंसं दाखवलेलं आहे. तर दरवर्षी असा तिथं कार्यक्रम असतो. तर दरवर्षी वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला जातो. तर मागच्या वर्षी पॅराशूट राईड होतं. तर पॅराशूट राईडमध्ये खूप लोक त्याला हे करत होती. तर एका माणसाचे 5,000 रुपये असे होते. तर ही खूप लोक त्याच्यामध्ये जात होती. तर आपली काही हिंमत नाही, कारण मी आकाशी पाळणासुद्धा मला खूप भीती वाटते. म्हणजे अक्षरशः हेच होतं, थरकापत होतो. त्यानंतर इथं थोडासा असा प्रोग्राम बघितला. तर गर्दी पाहू शकताय तुम्ही, खूप सारे लोक आहेत. लोक सगळीकडे डिवाईड झालेली आहेत, कारण बहुतेक ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहेत.
तर छान असं लाईटिंग सिस्टीम वगैरे मस्त होतं. तर पहा आपल्या शिवरायांचं नाव किती अजरामर आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल. आणि लोकांमध्ये खूप शिवजयंती आली का प्रत्येक माणसामध्ये खूप असा उत्साह येतो, हे होतं. तर प्रत्येकाला वाटतं आपल्या राजाबद्दल प्रत्येकाला असा अभिमान आहे. तर ह्याच्या पण गर्जना इथे चालवल्या, शिवगर्जना पण खूप अशा मोठ्या प्रमाणात होत होत्या. तर झालं इथं बघून. त्यानंतर मग आम्ही आलो होतो एका इथेच बाजूला हॉटेल होतं त्याच्यामध्ये, कारण हे ह्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं, ह्यांना खायचं होतं. तर मस्त इथं पण छान असं हे हॉटेल आहे. तर आता आम्ही बसतो, जेवण वगैरे करतो आहे आणि मग पुन्हा थोडंसं असं कार्यक्रम बघणार आहे आणि मग जाणार आहे. कारण इथे 3-4 दिवस आहे ना कंटिन्यू इतकं पब्लिक असतं ना की बस रे. त्यानंतर इथं आम्ही घेतली होती पनीरची भाजी, बटर पनीर. तर बसले जेवायला, भूक लागली होती. तर इतकी गर्दी असल्यामुळं काही फास्टमध्ये असं काही येत नव्हतं. तर खूप असा टाईमपास झाला आमचा इथे. चला एक दिवस आम्ही काही नेहमी बाहेर येत नाही आणि बाहेरचं काही आम्ही जास्त खात नाही. तर झालं आमचं इथं जेवण वगैरे करून, मिस्टर जेवत होते. आत्ता आम्ही निघतो आहे घरी. तर छान असं व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर पहा इथं हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर असा हा नेहमीच लावलेला हे आहे आय लव शिव जन्मभूमी. तर मस्त ना लायटिंगमध्ये वगैरे हे छान वाटतं, अगदी बघायला पण मस्त वाटतं. तर अशा पद्धतीने हा आजचा आपला ब्लॉग होता. तर नक्की तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकदा नक्की आपल्या शिवनेरी किल्ल्याला भेट द्या. शिवजन्मभूमी तेथूनच लेण्याद्री पण जवळ आहे, अगदी 6 किलोमीटरवर. आणि जुन्नरपासून तर शिवनेरी किल्ला 1-2 किलोमीटर आहे, फक्त पायी थोडंसं चढावं लागतं. तर पहा किती छान आता सगळी सोय केलेली आहे किल्ल्यावर, पण मस्त वाटते. तर पाहू आपण, मी जर कधी गेले किल्ल्यावर तर तुम्हाला नक्की तो व्हिडिओ मी तुम्हाला तिथला टाकेल आणि तुम्हाला सगळी काही तिथली माहिती बघायला मिळेल. तर अगदी लहान थोरांपासून सगळे असे आपला शिवजयंतीचा कार्यक्रम पाहत होते. खूप लांबून लांबून असे लोक येत होते. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय.